स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते पुढील हप्ते तुम्हाला मिळवण्यासाठी काही कामे करायची आहेत। सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। बेस्ट आज सेल अवेलेबल आहे आणि अनेक प्रकारचे व्हिडिओचे लिंक्स सुद्धा मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती। पीएम किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे। भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देणे ही त्यांचे उद्दिष्ट आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाच्या 3 समान हप्त्यामध्ये नमो प्लस पीएम असे दोन्ही हप्ते देण्यात येत असतात। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या आपण अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला जो लाभदार स्थिती आहे म्हणजे तुमचा हप्त्याचा स्टेटस सुद्धा काढू शकता। आता कोणती कामे करायची आहेत ते त्याकडे थोडे वळूत। तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला मी सांगू इच्छितो, पीएम किसानचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सुरुवातीस जे काम काय करायचं आहे तर ई-केवायसी प्रक्रिया तुमची पूर्ण आहे का नाही हे पाहणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेची ई-केवायसी पूर्ण आहे का नाही कुठं पाहायचं तर ही अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे pmkisan.gov.in ही जी वेबसाईट आहे तिथे तुम्ही क्लिक करून किंवा आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर किंवा ऑनलाईन सेंटर जे असते तिथे जाऊन तुम्ही पीएम किसान योजनेचं जर स्टेटस काढलं त्यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया जर नो असेल स्टेटस तर येस करून घ्या आणि तिन्हीपैकी जर एकही प्रॉब्लेम असेल तर ते येस करून घ्या। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला कामे करायची आहे। तर तिन्हीपैकी एक जरी प्रॉब्लेम असेल तर ते दुरुस्त करून घ्यायचं आहे। हीच तुम्हाला कामे करायची आहेत। एक म्हणजे ई-केवायसी पूर्ण करायची आहे, केली नसेल तर आधार सेडिंग स्टेटस जे आहे ते येस करून घ्यायचं असेल नसेल तर, आणि दुसरं म्हणजे लँड सेडिंग स्टेटस जमीन पडताळणी करणं गरजेचं आहे। ते पण प्रॉब्लेम दुरुस्त नसेल तर ते येस करायचं आहे। हे 2-3 कामे करून घ्या। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।